श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? 10 महत्त्वाच्या गोष्टी पाळाच. चला तर मग पाहूया अशा कोणत्या 10 गोष्टी आहेत. भारतात संस्कृती आणि परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखादी गोष्ट का करावी आणि का करू नये याचे काही नियमही पाहायला मिळतील. या नियमांचा विचार केवळ धार्मिक सांस्कृतिक दृष्ट्या केलेला नाही तर तो शास्त्रीय दृष्ट्याही केलेला आढळून येतो. भारतात तीर्थस्थळे मंदिरे यांची कमतरता नाही. प्रत्येक गावात एक तरी मंदिर आढळून येते. देशातील कोट्यवधी भाविक दररोज देवदर्शन घेतात, परंतु देवळात जाऊन देवाचे दर्शन घेताना काही नियम पाळावेत असे सांगितले जाते. भारतात हजारो तीर्थस्थळांवर कोट्यवधी भाविकांची ये जा असते. दररोज लाखो भाविक विविध ठिकाणच्या तीर्थस्थळांना भेट देत असतात. कुलदेवी कुलदेवता आराध्य देवता यांचे आवर्जून दर्शन घेतले जाते. त्या स्थानांचे महत्त्व याचा विलक्षण अनुभव भाविक घेत असतात. अनेक भाविक अनेक प्रकारच्या अनुभवांनी समृद्ध होत असतात. या 10 महत्त्वाच्या गोष्टी नक्की पाळाच. देवळात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास पाय अवश्य धुवावेत. देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा. देवळाच्या पायऱ्या चढताना पायरीला नमस्कार करावा. देवताला जागृत करत आहोत या भावाने घंटा अतिशय हळू वाजवावे. देवतेच्या चरणाशी दृष्टी ठेवून लीन व्हावे. देवतेच्या डोळ्यांकडे पाहून तिचे रूप डोळ्यात साठवावे. देवतेला अर्पण करायच्या वस्तू चरणावर अर्पण कराव्यात. मूर्ती दूर असेल तर ती वस्तू देवतेसमोरील ताटात ठेवावी. देवतेच्या चरणी लीन होत आहोत या भावाने नमस्कार करावा. देवतेची मूर्ती आणि तिच्या समोर असलेली प्रतिकृती यांच्यामध्ये उभे न राहता किंवा बसता बाजूला उभे राहून हात जोडून विनम्रतेने दर्शन घ्यावे. दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. देवांना सम आणि देवींना विषम संख्येने प्रदक्षिणा घालाव्यात. प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रहण करावा. देवळात बसून थोडा वेळ नामजप करावा. देवळातून बाहेर पडण्यापूर्वी पुन्हा एकदा देवतेला नमस्कार करून तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे अशी प्रार्थना करावी. देवळातून बाहेर पडत असताना देवतेकडे आपली पाठ एकदम होणार नाही याची काळजी घ्यावी. देवळात जाताना हे नियम पाळल्याने दर्शनाचा लाभ होईल. चला तर मग पाहूया कोणते नियम आहेत. देवळात जाण्यापूर्वी देवाचे नामस्मरण करत भावपूर्ण दर्शन होऊ दे अशी आस असावी. देवळात जाताना अंगावरील चामड्याच्या वस्तू काढून ठेवाव्या. गळ्याभोवती कोणतेही वस्त्र गुंडाळू नये. तसेच चपला जोडे देवालय क्षेत्राच्या बाहेरच काढावेत. देवालयाच्या आवारात वा देवळाबाहेर चपला जोडे काढावे लागत असल्यास ते देवाच्या उजव्या बाजूला काढून ठेवावे. पाय धुवून हातात पाणी घेऊन अपवित्र पवित्र वा हा श्लोक 3दा म्हणून अथवा पुंडरीकाक्षाय नमः असे 3दा उच्चारून स्वतःच्या सर्वांगावर 3दा पाणी शिंपडावे. स्थानिक परंपरेनुसार दर्शनाला जाताना पुरुषांनी डोक्यावर टोपी घालावी तर महिलांनी डोक्यावरून पदर घ्यावा. देवळाचे प्रवेशद्वार आणि गरुडध्वज यांना नमस्कार करावा. देवळाच्या कळसाला नमस्कार करावा. रांगेत बोलणे टाळणे. दर्शनासाठी जाताना नामजप करत राहावे. सभा मंडपाकडे जाताना हात नमस्काराच्या मुद्रेत ठेवावे. देवळाच्या पायऱ्या चढताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात आज्ञाचक्राच्या ठिकाणी ठेवावा. सभामंडपात प्रवेश करण्यापूर्वी प्रथम सभामंडपाच्या द्वाराला दुरून नमस्कार करावा. सभामंडपाच्या पायऱ्या चढताना उजव्या हाताच्या बोटांनी
पायरीला स्पर्श करून हात आज्ञाचक्राच्या ठिकाणी ठेवावा. सभामंडपाच्या डाव्या अंगाने चालत गाभाऱ्यापर्यंत जावे. देवळातील घंटा अतिशय लहान नाद होईल या प्रकारे वाजवावा. गाभाऱ्यात जाताना प्रवेशद्वारावर श्री गणपती आणि कीर्तिमुख असल्यास त्यांना नमस्कार करावे. देवतेचे दर्शन घेण्यासाठी देवतेची मूर्ती आणि समोर असलेली कासवाची प्रतिकृती किंवा शिवालयात पिंडी आणि तिच्यासमोर असलेले नंदीची प्रतिकृती यांच्यामध्ये उभे न राहता यांना जोडणाऱ्या रेषेच्या अंगाला उभे राहावे. देवतेचे दर्शन घेताना आधी चरणाशी दृष्टी ठेवून नतमस्तक व्हावे. नंतर देवतेच्या छातीशी मन एकाग्र करावे. शेवटी देवतेच्या डोळ्याकडे पाहावे आणि त्यांचे रूप डोळ्यात साठवावे. देवाला नमस्कार करावा आणि नमस्कार करताना पुरुषांनी टोपी काढावी, मात्र स्त्रियांनी डोके झाकावे. देवाचे दर्शन झाल्यानंतर सभामंडपाच्या दुसऱ्या उजव्या अंगाने बाहेर पडावे. मग गाभाऱ्याच्या बाहेरच्या भागात डाव्या कडेस उभे राहून प्रदक्षिणेला आरंभ करावे. हात जोडून नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालत असताना गाभाऱ्याला बाहेरच्या बाजूने स्पर्श करू नये. प्रदक्षिणा घालताना देवतेच्या पाठीमागे थांबून नमस्कार करावा. सर्वसाधारणतः देवांना समसंख्येने आणि देवींना विषम संख्येने प्रदक्षिणा घालाव्यात. तसेच प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवतेला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर उजव्या अंगाला उभे राहून देवतेचे दर्शन घ्यावे. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर देवतेला शरणागत भावाने नमस्कार करावा आणि नंतर मानस प्रार्थना करावी. देवतेला धन, नारळ, नैवेद्य इत्यादी दान करणे, देवतेला अर्पण करावयाची वस्तू चरणावर अर्पण कराव्या. तीर्थ आणि प्रसाद ग्रहण करावे. तसेच देवालयातच बसून नामजप करावा. देवळातून निघताना देवतेला परत एकदा नमस्कार करावा. देवळातून परत फिरताना देवाकडे पाठ न फिरवता 7 पावले मागे यावे. मगच परत एकदा कळसाला नमस्कार करावा आणि मगच प्रस्थान करावे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं देवळात गेल्यावर कोणत्या पद्धतीने देवाचे दर्शन घ्यावे, महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या पाळावे किंवा देवळात गेल्यावर कोणते नियम पाळावे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.